हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शहांकडूनही नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर पवार गटाचाही नकली राष्ट्रवादी असा उल्लेख। यूपीएच्या 10 वर्षाच्या काळात महाराष्ट्राला काय दिलं याचा शरद पवारांनी हिशोब द्यावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबोल। बारामतीत मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असे दोन मुद्दे, शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार बाहेरच्या पवार, शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ। अजित पवारांच्या निवडणुकीतही भावंड फिरली, प्रत्येक निवडणुकीत कुटुंबातील सदस्य फिरतात, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर मीही सामान्य नागरिक, राज ठाकरेंच्या भूमिकेवर नागरिक संभ्रमात असल्याच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। शाहू महाराज कोल्हापूरचे नसल्यानं ते खरे वारसदार नाहीत, शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य। शाहू महाराज छत्रपतींचे थेट वारसदार नसल्याच्या वक्तव्यावर संजय मंडलिक ठाम, माफी मागणार नाही, संजय मंडलिकांचं वक्तव्य। संजय मंडलिकांचा बोलविता धनी कोण, मंडलिकांनी त्वरित माफी मागावी, काँग्रेसच्या सतेज पाटलांची मागणी। मंडलिकांचं वक्तव्य म्हणजे विरोधक किती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतायत याचं उदाहरण, शरद पवारांचा महायुतीवर निशाणा। संजय मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, डुप्लिकेट शिवसेनेनं सगळं ताळतंत्र सोडलं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। मंडलिकांकडनं बहुतेक स्लिप ऑफ टंग झाली असावी, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करण्याचा हेतू नसावा, भाजपच्या प्रवीण दरेकरांची अजब सारवासारव। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते पाटील पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। नारायण राणेंना तिकिटासाठी झुलवत ठेवलंय, दिल्लीतील त्यांची किंमत कळली, विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची 50% मनस्थिती आमच्या सोबत येण्याची होती, प्रफुल्ल पटेल यांचा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं ते सत्य आहे, शरद पवार महायुतीत येणार होते, या प्रफुल्ल पटेलांच्या दाव्याला फडणवीसांकडनं दुजोरा। धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, अडगळीतला उमेदवार आयात केल्याचा स्थानिक काँग्रेसचा आरोप। भाजपला पाठिंबा दिल्यामुळे मनसे सरचिटणीसांसह डोंबिवलीतल्या 8 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर ठाणे भाजपच्या ब्रिजेश तिवारींसह 40 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। तर ज्यांनी राजीनामा दिला ते फार प्रभावी नव्हते, त्यांचा काही फरक पडणार नाही, मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना उमेदवारी देत असाल तरच जागा घ्या, नाशिकच्या जागेसाठी भाजपची अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अट, स्वतः छगन भुजबळांचीच माहिती। माढ्यात भाजपच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नानं गोंधळ, शेती योजनेत आर्थिक फसवणूक केल्याचा शेतकऱ्याचा आरोप, टेंभुर्णीतल्या बैठकीतला प्रकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।